नमस्कार. नमस्ते सर, आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. तुम्ही दर्शन तर घेतलं असेल? हो, संतोष भाऊचे दर्शन घेतलं असेल तर हे खरं साजरं कोण करतंय? हे कसं म्हणाल तर जे सर्व शिवसैनिक किंवा जे बाळासाहेबांचे भक्त आहेत पहिल्यापासून ते साजरे करतात. परंतु घोडेगावमध्ये संतोष भाऊ बोर्डे जे मनसे तालुका अध्यक्ष ते बाकी दरवर्षी साजरे करताना मी पाहतोय आणि स्वतःचा खर्च करून ही फुलांची सजावट वगैरे स्वतःच करतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. म्हणजे बाळासाहेबांचे दोन खरे वारसदार पाहायला गेलं तर शिवसेना आहेत, पण नेमकं जयंती साजरी करण्याचा मान हा मनसे साजरे घोडेगावमध्ये करतो. नाही, ही परिस्थिती म्हणजे घोडेगावात आहे. हे खरं आहे की घोडेगाव शहरामध्ये आजपर्यंत बाळासाहेबांचा जे स्मृतिदिन आहे तो साजरा फक्त मनसेच करते. आणि तुमचं म्हणणं हे बरोबर आहे की हे दोन्ही जी शिवसेना की ज्या बाळासाहेबांचे वारस म्हणून भांडतायत आणि त्यांचा एक हक्क गाजवत आहेत, पण ते दोन्ही शिवसेना इथं काय बाळासाहेबांचे पूजन करताना दिसत नाही. मग एका बाजूला तुमचे देवीदास दरेकर माजी जिल्हा म्हणजे आता ते शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचं तर खरं त्यांनी ते केलंच पाहिजे मला असं वाटतं. आणि दुसरं या ठिकाणी जिल्ह्याचे सुरेश भाऊ बोरे पण ते बाहेर आहेत, पण स्थानिक अमोल काळेसारखे खंदे ठाकरे गटाचे पण लोक आहेत, पण ते येतात, दर्शन घेतात किंवा ते पूजा करतात. त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे हे पण आम्हाला मान्य आहे. परंतु स्वखर्चाने काय ते असं करताना दिसत नाहीत की जे संतोष भाऊ करतात त्याबद्दल. म्हणजे ते असं करत नाही म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल द्वेष नाही, परंतु संतोष भाऊ करतात त्याच्याबद्दल कौतुक आहे. आणि आता काय पुढची समीकरणं बदलू शकतात ते आपण पाहिले. खेड तालुक्यामध्ये आता दोन्ही शिवसेना एक झालेले आहेत, शिंदे गट आणि ठाकरे गट एक होऊन तिथं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे राजकारणात काय कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचं मित्र नसतं आणि कधी कोणी एक होऊ शकतं, कोणी फायद्यासाठी वेगळे होऊ शकतात. मात्र संतोष भाऊ जे करतायत त्याचा कोणताही फायदा नाही. अगदी खरे बाळासाहेबांचे भक्त असं मी त्यांना म्हणन की ते स्वखर्चाने हे करत आहेत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण हिंदुत्वादी बाळासाहेब भक्तांच्या वतीने मी संतोष भाऊंचं पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक कौतुक करतो. हे होते धनंजय कोकणे यांनी आपलं मत मांडलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये पाहूयात आपण दोन्ही शिवसेना काही पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेत आहेत का, पाहूयात.